बिहारच्या एका छोट्याशा गावामध्ये एक सावित्री नावाची महिला राहत होती आणि तिच्यासोबत तिचा नवरा आणि मुलगी राहत होती. एक मुलगी जिचं नाव होतं अंजली. जेव्हा अंजली 5 वर्षाची होती तेव्हा सावित्रीचा नवरा काही आजारामुळे मरण पावतो आणि सावित्रीच्या नवऱ्याने व्यवसायात चांगला हात बसवलेला होता. त्यामुळे पैशाची काही अडचण सावित्रीला नव्हती. सावित्रीला आपला नवरा गेल्याचं खूप दुःख होतं, पण दुःख सावरत ती पुन्हा जगायला सुरुवात करते. आणि बघता बघता अंजली 20 वर्षाची होते. त्यानंतर सावित्री अंजलीचं एका बाजूच्या गावामध्ये राहणाऱ्या एका मुलासोबत लग्न करून देते. अंजलीचा नवरा हा एका कंपनीमध्ये नोकरी करत होता. नोकरीनिमित्त तो कायम बाहेरच्या राज्यामध्ये फिरतीवर राहायचा, पण अंजलीचा नवरा कुठेही जाताना अंजलीला सोबत घेऊन जायचा. असं करता करता 2 वर्ष अंजलीच्या लग्नाला उलटून जातात. एक दिवस उन्हाळ्याच्या सुट्टी असतात, त्यामुळे अंजली आपल्या नवऱ्यासोबत आपल्या आईच्या घरी म्हणजेच सावित्रीच्या घरी राहायला येते. तिला बघून सावित्रीला पण खूप आनंद होतो. 5-6 दिवसासाठी अंजली आणि तिचा नवरा सावित्रीच्या घरी राहण्यासाठी आलेले असतात. त्यानंतर सावित्री त्यांचा एका रूममध्ये अंथरूण लावत असते. तर जावई विचारतो, सासूबाई हे काय करताय तुम्ही? तर सावित्री बोलते, काही नाही, तुमच्या झोपण्याची व्यवस्था करते. त्यानंतर जावई बोलतो, आम्ही वर झोपतो ना बाहेर, त्यानंतर सावित्री बोलते, नको, कारण आजूबाजूचे लोक बोलतील, काही पण नावं ठेवतील, त्यामुळं नको. त्यानंतर जावई म्हणतो, ठीक आहे, झोपतो आम्ही इथं. मग असंच 3 दिवस उलटून जातात. त्यानंतर एक दिवस रात्री 9 वाजता सर्वजण जेवण करत असतात. अचानक जावई सावित्रीला बोलतो, सासूबाई आम्ही आज वरच झोपणार आहोत, कारण गरम खूप होतंय ना. त्यानंतर सावित्री पण काही बोलत नाही. ती बोलते, ठीक आहे, आणि त्यांचं आपण अंथरूण वर लावलं जातं. त्यानंतर सर्व झोपलेले असतात. तेवढ्यात 1 तासानंतर सावित्री खाली जाऊन एका तेलाची बाटली घेऊन येते आणि आपल्या उशाला ठेवते. त्यानंतर जावई फक्त त्याला प्रश्न पडतो की या सासूबाई नेमकं तेलाचं आणून करतात काय? त्यानंतर जावई ठरवतो की आपल्याला या सासूबाईचं नेमकं तेल आणून करतात काय यांचा तपास लावला पाहिजे. त्यानंतर सावित्री अचानक उठते आणि एका सुनसान ठिकाणी जाते. त्याचबरोबर जो जावई असतो तो सावित्रीचा पिछा करतो. तो बघतो तर तिथे एक व्यक्ती आलेला असतो. तो व्यक्ती पण सावित्रीच्या वयाचा असतो. त्यानंतर ते दोघेही चुकीचं काम करतात आणि जावई सगळं काही बघतो. त्याला धक्काच बसतो. त्यानंतर तो पुन्हा येऊन झोपतो. त्याला सगळं माहीत झालेलं असतं की सावित्री करते काय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण जेवण करतात, पुन्हा झोपायला जातात आणि त्यानंतर गेल्यानंतर जो जावई असतो तो पुन्हा झोपायचं नाटक करतो आणि जी सावित्री आहे ती तेलाची बाटली घेऊन पुन्हा तिकडे जाते आणि त्या ठिकाणी व्यक्तीसोबत ती संबंध बनवते. 2 दिवस असंच चालू राहतं. एक दिवस रात्री जो जावई असतो तो सावित्रीला अडवतो. त्याच ठिकाणी त्याला बघून सावित्री खूप घाबरते. त्यानंतर सावित्री बोलते, तुम्ही इथं काय करताय? त्यानंतर जावई बोलतो, मला सगळं माहीत समजलं आहे. त्यानंतर सावित्री बोलते, तुम्हाला सगळं समजलं आहे, पण तुम्ही माझ्या मुलीला सांगू नका काही. त्यानंतर जावई बोलतो, मी काहीही सांगणार नाही, पण मला एक गोष्ट कळाली नाही, तुम्ही हे जे तेल आणता या तेलाचं करता काय? त्यानंतर सावित्री बोलते, तुम्ही जेव्हा इथं नव्हता आणि मी जेव्हा एकटी राहत होते तेव्हा त्या व्यक्तीनं मला खूप आधार दिला. पण जावई बोलतो, ते सगळं ठीक आहे, केलंच असतं. पण त्यानंतर सावित्री सांगते की जो माझा पार्टनर आहे, जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला या तेलापासून उत्तेजना येते, त्यामुळे यातील प्रायव्हेट पार्टला तो हे तेल लावतो. त्यानंतर जावई पण त्याला पण धक्काच बसतो. तो म्हणतो, ठीक आहे, पण ही गोष्ट कोणालाही सांगू नका. त्यानंतर जावई बोलतो, मी नाही सांगणार आणि मी इथं कधीही येणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीचा जावई अंजलीला घेऊन तिथून निघून जातो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रंजक कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.